महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख दगडू सकपाळांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री भेट घेतली आहे। दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होती, पण तिच्याऐवजी भारती पेडणेकर यांना उमेदवारी दिल्यानं दगडू सकपाळ नाराज असल्याची चर्चा आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या भेटीबाबत दगडू सकपाळ काय म्हणतात जाणून घेतलंय सूरज सावंतनं, पाहूया। माजी आमदार दगडूदादा सकपाळ आपल्या सोबत आहेत। सकपाळ साहेब, खरं तर काल एक नवल गोष्ट आम्हाला पाहायला मिळाली की एकनाथ शिंदे होते प्रचार सभेमध्ये आणि तेच अचानक तुम्हाला भेटायला आले। काय नेमकं या भेटीमागचं कारण आहे? कारण सध्या आपण पाहतोय की कोणी त्यांच्या संपर्कात आहेत, कोणी भाजपच्या संपर्कात आहेत। आपण अचानक त्यांनी भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना वाव मिळताना पाहायला मिळते आहे। काय त्यामागचं रस आहे? फक्त चर्चाच करत असतात। आता समजा आपल्याकडे कोणी पाहुणा आला तर आपण आकलवून लावणार का? त्यांना खाली कोणीतरी सांगितलं की माझी तब्येत बरोबर नाही, आता सध्याच्या 8 वाजता झोपतात, त्याच्यामुळं त्यांनी फोन केला, तुम्ही आहे घरात? म्हणला नाही मी येणार आहे। तर काही नको बोलू, आला बसला, तब्येतीची विचारपूस केली, फॅमिलीच्या विषय बोलणं झालं, बस। आणि तो काही एकटा नव्हता, नारायण राणेचे चिरंजीव होते, परत मुरलीधराचे चिरंजीव होते, सगळ्या लीडर लोकांचे चिरंजीव होते। दगडूदादा सकपाळ म्हटलं की शिवसेना म्हणून दगडूदादा सकपाळ हे एक वेगळं नातं होतं किंवा लालबागमध्ये ती एक वेगळी ओळख होती। काय नेमकी अशी नाराजगी आपण आहात? मी नाराज याच्यासाठी आहे, मी जेव्हा माझ्या मुलीला तिकीट मागितली तेव्हा मी सांगितलं होतं की मी 15 वर्ष तुमच्याकडे काय मागितलं नाही आणि मी काय घरी झोपलो नाही, मी कामातच आहे शिवसेनेच्या। माझ्या मुलीची इच्छा आहे की तिला नगरसेवक व्हायचं, एक शीट द्या। शरद पवारला 11 दिल्या राव, शरद पवारने कोणतं रक्त सांडलं शिवसेनेसाठी बाबा? हा, मग मला एक नाही देऊ शकत होते? बस तेवढंच, बाकी काही मला ते काय बोलले नाही, मी त्यांना काय बोललो नाही आणि बोलणारही नाही, कारण आपलं आयुष्य त्यांनी उभं केलं। त्यामुळं आता काही वेगळी भूमिका, खरं तर आपण गेली अनेक वर्ष शिवसेनेसाठी काम करतात, असेच बोल खरं तर इतर शिवसेनेच्या नेत्यांचे देखील पाहायला मिळाले। त्यांनी ठाकरेंची साथ सोडली, शिंदेंसोबत गेले। काय नेमक्या भावना आहेत? खरं तर मनमोकळपणाने आपण ह्या सगळ्या विचार मांडत असता कुठेतरी वाटतंय की एवढं रक्त सांडलं, ज्यासाठी एवढं केलं, आता त्यांना त्याची कदर नाहीये। बाळा तसं नाही, त्यांनी देखील आपल्यासाठी खूप केलं, नाही तर कोण दगडू सकपाळ रे? शिवसेनेच्या 4 अक्षरांनी त्याला महाराष्ट्रात पोचवला, नाही काय संबंध माझा? लक्षात आलं की शिवसेना ही महत्वाची, शिवसेनेनं मला मोठं केलं हे महत्वाचं। मातोश्रीला आजही आम्ही दैवत मानतो आमचं, त्यात कुठेही हे नाही होणार। मी कधी चुकूनही मातोश्रीच्या विरुद्ध किंवा साहेबांच्या विरुद्ध बोलणार नाही। वेगळा विचार इतरांप्रमाणे आपण केलाय। मी ठरलं घरातच बसायचं, बाजायला नाही जायचं, इतका अपमान ह्या वयात मी नाही सहन करणार। का आणि कोण हा नेमका अपमान करतोय? एक फोन की दादा काही माझी अडचण आहे, मी रेश्माला आता नाही तिकीट देऊ शकत, पण मी तुमच्या बरोबर आहे। तरी खूप झालं असं ना, साधं तेवढं बी नाही केलं, म्हणजे याचा अर्थ असा की माझी गरज संपलेली आहे पक्षात। दरम्यान याच सगळ्या प्रकारावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली, ती प्रतिक्रिया आपण पाहूया। दगडू सकपाळ हे शिवसेनेचे जुने जाणते नेते आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार होते। त्यांच्या मुलीला उमेदवारी जसे मिळाली नाही तसे अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही। जर उमेदवारी मिळाली नसेल त्यामागे काही कारणं असतील, ठीक आहे, ते नाराज असू शकतात। आम्ही त्यांच्या घरी जाऊ, मधल्या काळात ते साताराला किंवा त्यांच्या गावाला जाऊन बसले होते असं मला कळलं। मी चौकशी केली, मी स्वतः त्यांच्याविषयी सद्भावना बाळगणारा माणूस आहे। पण दगडूदादा हे आमचेच आहेत। एकनाथ शिंदे, निलेश राणे यांना एक दिवसाची बातमी हवी असते, याला फोडला, त्याला फोडला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।